प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये असा काही टर्निंग पॉइंट आलेला आहे की ज्याच्यामध्ये नागराज आणि महिपत या दोघांनी प्रियाचा उलटा गेम केलेला आहे। हो प्रेक्षकांनो, आता मात्र त्यांना जी गोष्ट समजले की प्रियाने आपल्यासोबत खूप मोठं नाटक केले, देशमुख वकिलांना फक्त आता सुपारी देण्याची ॲक्टिंग केले, हे ज्या वेळेला त्यांना आता समजलेलं आहे आणि त्याच वेळेला त्यांनी सुद्धा प्रियाचा उलटा गेम करायचं ठरवलंय। आणि हा प्रियाचा उलटा गेम म्हणजे आता प्रियाला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा गेम। आणि आता स्वतः प्रिया त्या ॲक्सिडेंटच्या साईटवरती गेली नसली तरी सुद्धा प्रियाने सुपारी दिली हे सांगणारा ड्रायव्हर आता महिपत आणि नागराज यांनी ज्या वेळेला सुभेदारांच्या घरी पाठवलाय त्यावेळेला मात्र असा काही धमाका झालाय। सगळ्यात जास्त धक्का बसलाय तो म्हणजे अश्विनला। नक्की काय घडलंय या सगळ्यामध्ये? महिपत आणि नागराजने उलटा गेम का खेळलाय, कसं खेळलंय, याच्यामध्ये साक्षी आणि सचिन हे पण सामील आहेत। नक्की काय झाले सविस्तर इकडे आता आपण तर पाहिलेले आहे की त्या माणसाने देशमुख वकिलांच्याकडून आता सगळं स्टेटमेंट आणलेलं आहे। देशमुख वकिलांनी मुळातच आता मात्र त्याला सांगितलंय की प्रियाने नागराज आणि महिपत यांना फक्त सोडवण्याचं नाटक करायला सांगितलंय, म्हणजे आता तिला फक्त दोघांना मारायचं आहे आणि त्याच कारणासाठी तिने आता ते काम झालं ॲक्सिडेंटचं की आता हे म्हणजे सोडवण्याचं नाटक आहे ते बंद करायचं आणि वेगवेगळ्या तारीख घेत राहायच्या आणि तारीख घेत आता कोणत्याही प्रकारे यांना सोडवायचं नाही, सोडवण्याची ॲक्टिंग करायची। आता ही गोष्ट बरोबर रीतीने माहिती असते नागराज आणि महिपतला आणि म्हणूनच या दोघांनी मात्र आता प्रियाचा उलटा गेम केलेला असतो। मग त्यानंतर ज्या वेळेला आता इकडे सचिनच्या हातामध्ये ते जे रेकॉर्डिंग येतं त्यानंतर सचिन विचार करतो चला या सगळ्यामध्ये आता मात्र या रेकॉर्डिंगचा असा काही वापर करता येईल ना, आणि ह्या तन्वीचा तर डबल गेम करायचाच आहे, पण या सुभेदारांना सुद्धा आता जरा अक्कल घडवायची आहे। माझ्या मागे लागलेत काय, पण आता यांच्या माघारी काय गोष्टी कशा गोष्टी होत आहेत ना, हे ज्या वेळेला यांच्या समोर येईल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने यांची अक्कल ठिकाणावरती येईल। आणि त्यानंतर मग आता सचिन लगेच साक्षीला ते रेकॉर्डिंग पाठवतो आणि रेकॉर्डिंग पाठवल्यावरती मग आता इकडे साक्षी हादरते। जे काही महिपतला डाऊट होता की आपल्याला प्रिया आता फसवते आहे, तो डाऊट नुसता डाऊट नाही आहे तर ते सगळं खरं आहे हे ज्या वेळेला महिपत नागराजला समजलंय त्या दोघांनी एक वेगळी खेळी इकडे आता सगळेजण ज्या वेळेला ॲक्सिडेंटच्या साईटवरती गेलेत त्यावेळेला तर आता अर्जुन सायली त्या गाडीमध्येच नव्हते, ही गोष्ट त्यांना समजले। मुळातच आता मात्र अर्जुन सायली त्या गाडीमध्ये नसण्याचं कारण म्हणजे महिपत आणि नागराज यांनी मात्र प्रियाचं हे कारस्थान समजल्यावरती त्या दिवशी अर्जुन आणि सायली या दोघांचा मात्र आता हे करण्यासाठी नकार दिलेला आहे, त्या दोघांना मारण्यासाठी नकार दिलेला आहे। आणि त्याने आपल्या माणसांना लगेचच सांगितले की फक्त ॲक्टिंग करायची, त्यांची गाडी उडवायची। तन्वीला मात्र आता धक्का बसला पाहिजे, तिला वाटलं पाहिजे की हा सगळा अपघातच झालेला आहे किंवा हा सगळा ते गेलेले आहेत दोघं, पण प्रत्यक्षात मात्र आणि त्यानंतर मग आता हे दोघं जण घरी आलेले बघून आपण तर पाहिले की घरच्यांना किती आनंद झालेला आहे। घरच्यांना आनंद झाला असला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र प्रिया चांगलीच हादरली, तिच्या हातातून तो ग्लास तर पडलाय, पण त्या वेळेला मात्र आता अर्जुन सायलीने काहीच रिॲक्ट केलेलं नाहीये। आणि या सगळ्यामध्ये अर्जुन सायली मात्र आता घरी आलेले आहेत आणि त्यांना सगळा प्रकार समजलेला आहे किंवा त्यांच्या समोर मुद्दामच सगळा प्रकार आणण्यात आलेला आहे जेणेकरून त्यांना आता प्रियाचा खरा चेहरा समोर येत आता महिपत आणि नागराज यांचा डबल गेम खऱ्या अर्थाने सुरू होणार असतो। बरं, हे सगळं होत असताना मग आता प्रिया घाबरलेली प्रिया आता या सगळ्यामध्ये विचार करते, अरे देवा हे काय झालं? आणि या सगळ्यामध्ये जर का आता हे दोघं घरी आलेत म्हणजे आता माझा कायमचा गेम झालेला आहे। यांना समजलं असेल का? यांना काय कळलं असेल? यांना आता या सगळ्यामध्ये मुळातच आता मात्र गोष्टी अशा पद्धतीने जर का समोर आल्या तर मात्र काहीच खरं नाहीये, काय करू? आणि त्यानंतर मग ती आता या सगळ्यामध्ये सामील होण्याचं नाटक करते की मला काही नाहीये, मला यातलं काही माहित नाही, मला खूप आनंद झालाय। सगळेजण आता मात्र अर्जुन सायली यांना वेलकम करतात आणि त्यानंतर मग आता इकडे अर्जुन आणि सायली या दोघांना
सगळेजण आता इकडे प्रश्न विचारले लागतात, काय झालं, कसं झालं. पण फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला दाखवलं जातं की महिपत आणि नागराज यांचा काय प्लॅन आहे तो. ज्या वेळेला आता मात्र महिपत आणि नागराज या दोघांना समजलेलं आहे की तन्वी आपल्याला सोडवण्याचं फक्त आता प्रिया नाटक करत आहे, ती काही आपल्याला सोडवण्यासाठी कोणताही प्रयत्न करत नाहीये आणि त्याचमुळे मात्र आता त्यांनी केलेलं नाटक मात्र जबरदस्त आहे. ते आता लगेचच त्या ड्रायव्हरला अपघाताच्या स्थळीच कॉल, काहीही झालं तो जोपर्यंत आम्ही आता फायनल सांगत नाही आहोत तोपर्यंत मात्र आता कोणत्याही प्रकारे हा अपघात असा झालाच नाही पाहिजे. काहीही झालं तरी सुद्धा जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत त्यांचा जीव नाही गेला पाहिजे. हा, त्यांना मारायचंय पण योग्य त्या वेळेला. म्हणून आता लगेचच तो ड्रायव्हर ज्या वेळेला आता त्या गाडीमध्ये कोणीच नाहीये किंवा आता त्या दोघांना एका बाजूला ज्या वेळेला कुणीतरी बोलवलंय त्याच वेळेला बरोबर अपघात करतो आणि त्यानंतर प्रियाला मात्र आता खोटी खबर दिलेली असते की या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त अर्जुन सायली हे आतमध्ये असतानाच अपघात झालेला आहे आणि इथेच प्रिया अडकले. प्रियाला अडकवण्यासाठीच हा डाव रचलेला असतो. मुळातच प्रिया जर का महिपत आणि नागराज यांच्यासोबत डबल गेम खेळत असते तर आता ते पण काही कमी नाहीयेत तिच्यासोबत डबल गेम खेळण्यासाठी आणि त्याचमुळे मग आता हा सगळा प्रकार घडलेला असतो. या सगळ्या प्रकारामध्ये आता मात्र प्रिया मात्र चांगलीच रागावलेली आहे आणि ती जाब विचारण्यासाठी आता आलेली आहे, ती म्हणजे इकडे आता महिपत आणि नागराजकडे. त्यावेळेला महिपत आणि नागराज यांनी पुढचा प्लॅन केलाय. लगेचच नागराज सांगतोय ती आता चुचुंदरी इथं येईल आणि ती इथं आल्यावरती मग आता तिला उलट्या पद्धतीने आपल्याला अडकवायची आहे. या सगळ्यामध्ये आता मात्र आपण तिला एक गोष्ट अशी सांगायची की त्यानंतर ती आता घरी गेल्यावरती आपली माणसं तिकडे जाऊन तिचं भांडं फोडणार. असं म्हटल्यावरती नागराज आणि महिपत यांनी आता प्लॅन केलाय. बरं, तोपर्यंत प्रिया आलीच ती आणि आता तुम्हाला तर काही अक्कल नाहीये, एक साधी सुपारी तुमची फुटलेली नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये आता तुम्ही मला आता अडकवण्यासाठी हे सगळं करताय का? म्हणजे आता तुम्हाला काय वाटलं की अर्जुन सायली गेले नाही तर मी अडकेन, पण अडकाल तर तुम्ही. यावरती मग आता महिपत म्हणतो तू नाटक काहीही करशील आणि आता तू नाटक काहीही करून आम्हाला या सगळ्यामध्ये बोलशील का? प्रिया म्हणते नाटक? मी काय नाटक केलं? यावरती मग आता इकडे महिपत सांगायला लागतो नाटक म्हणजे अगं आम्हाला सोडवण्याचं नाटक. यावरती प्रिया म्हणते काहीही बोलू नका, मी असं काहीही केलेलं नाहीये. यावरती महिपत आणि नागराज तिला सांगायला लागतात तू काही केलं नाहीस, आम्हाला सगळं समजलेलं आहे. तू जे काही नाटक केलंस ना ते नाटक आमच्यापर्यंत पोहोचलंय. देशमुखांनी स्वतः आम्हाला ते आता सांगितलेलं आहे. तुला काय वाटलं तूच फक्त आगावगिरी करून आता आम्हाला अडकवू शकतेस? अगं देशमुखांना काय सांगितलंस की आम्हाला फक्त सोडवायचं नाटक करायचं आणि आता तुझं काम करून घ्यायचं. तुला काय वाटतंय आम्ही इतक्या कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत की आता तू तुझं काम करून या सगळ्यामध्ये आम्हाला फेकून देशील आणि आम्ही गप्प बसू? असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते काय बोलताय असं? अहो असं काही नव्हतं, मी फक्त त्याला सांगितलं की अर्जुन सायली जाईपर्यंत यांना सोडवू नका, नंतर सोडवा. यावरती महिपत म्हणतो बाद झाली तुझी नाटकं. आता मात्र या तिघांच्या मध्ये खडाजंगी झालेली आहे. प्रिया म्हणते जा, मला अर्जुन सायलीला मारण्यासाठी तुमची काही गरज नाही लागत आहे. आता तुम्ही बघा, मीच अर्जुन सायलीला मारेन आणि मग तुम्ही जेलमध्ये खितपत पडा. तुम्ही काही माझं करू शकत नाहीये, उलट मीच तुमच्या विरुद्ध साक्ष देईन आणि तुम्हाला इथे कसं सुटका होणार नाही याची काळजी घेईन. असं म्हणत प्रिया आता धमकी देऊन निघून गेले. पण तिला काय माहिती की आता आपलं सगळं बोलणं यांनी रेकॉर्ड केलंय, यांनी आता आपल्याला अडकवण्यासाठी मोठा प्लॅन केलाय. प्रियाला या सगळ्याची काहीच माहिती नाहीये. पण आता प्रिया रागारागात धमकी देऊन निघून आणि त्यानंतर मग आता प्रिया निघून गेलेली आहे. तो इकडे आता चैतन्य या दोघांना विचारायला आलाय की नक्की काय घडलं होतं, हा अपघात कसा झाला? त्यावरती चैतन्यला हे दोघ जण सांगता येत नाही. हा अपघात नव्हताच, हा मुळातच घातपात करण्यात आला होता आणि तो घातपात दुसरं तिसरं कोणी नाहीये, तर तो घातपात करणारी ही आता प्रिया आहे. पण काहीतरी बिनसलंय, तिने हे नाटक महिपत आणि आता नागराज याच्या मदतीने केलंय. पण यांच्यात काहीतरी बिनसलंय म्हणून आमचा जीव वाचलाय.
पण आता अलर्ट राहणं हे गरजेचं आहे, कारण आता ती चवताळलेली आहे. ती कधीही काहीही करू शकते किंवा या सगळ्यामध्ये ती कधीही आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करू शकते. असं म्हटल्यावरती मग मात्र चैतन्य म्हणतोय काय? यावरती सायली सांगते हो, आता आपल्याला अलर्ट तर राहायला लागणारच आहे, पण या प्रियाची भांडेफोड करण्यासाठी आता तिलाच हे करावं लागणार आहे. तिला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करावं लागणार आहे, तरच तिची कारस्थानं थांबतील, नाहीतर ती सुरूच ठेवणार आहे. पण आता या दोघांना माहित नाहीये की आता यांना काहीच करायची गरज पडणार नाहीये प्रियाला एक्सपोज करण्यासाठी. प्रियाला एक्सपोज करण्यासाठी मुळातच मात्र आता महिपत आणि नागराज यांनी जो काही विडा उचललेला आहे तोच विडा प्रियाचा घात करणार आहे. इकडे आता सगळेजण जे अर्जुन सायलीला कसं झालं, काय झालं, कशा पद्धतीने आता इकडे तुमचा अपघातातून तुम्ही वाचलात हे आता सांगत असताना अचानकपणे इकडे आता अर्जुन सायलीच्या समोर आलेला आहे, तो म्हणजे तोच ज्या माणसाने मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे देशमुखकडून सत्य काढून घेतलेलं असतं. आणि त्या माणसाला घेऊन येणारी व्यक्ती आता दुसरी तिसरी कुणीच नाहीये, तर आता ती व्यक्ती आहे ती म्हणजे सचिन. सचिनने आता विचार केलाय की एकतर साक्षीच्या गुडबुकमध्ये आलोय, एकतर आता अण्णांच्या गुडबुकमध्ये आलोय, आता ह्या तन्वीचा पर्दाफाश करून जर का सुभेदारांच्या गुडबुकमध्ये आलो तर मात्र माझी सगळीकडूनच चांदी आहे, असा विचार करत आता सचिनने आणि मुळातच त्याला महिपत आणि साक्षीने हे काम दिलेलं आहे की प्रियाला या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा आता एक्सपोज करायची, याच कारणासाठी आता त्या माणसाला सुपारी प्रियाने दिली हे सांगण्यासाठी बोलवलेलं आहे. प्रियाला या सगळ्याबद्दल काहीच माहिती आणि त्यानंतर तो आता डायरेक्ट घरामध्ये आलाय. ज्या वेळेला मात्र आता तो घरामध्ये आलेला आहे आणि त्याच वेळेला आता इकडे तो सांगायला लागतोय, म्हणजे अर्जुन सायलीच्या समोर येतोय. आता असा भासवण्यात आलेला आहे की पोलिसांनी त्याला पकडले, कोण ट्रक ड्रायव्हर होता आणि त्याला अर्जुन सायलीच्या समोर आणले. पण हे सगळं नाटक आहे. त्याने स्वतःच पोलिसांच्या समोर जाऊन सरेंडर केलेलं असतं आणि त्यानंतर अर्जुन सायली त्याला घेऊन येतात. बोल, तुला कुणी हे सगळं करण्यासाठी सुपारी द्यायला सांगितली होती? कोणी तुला सुपारी दिली होती? आत्ताच्या आत्ता सगळं सत्य आमच्या समोर आलं पाहिजे. आणि त्यावरती मग आता पोपटासारखा तो माणूस सांगितल्याप्रमाणे बोलायला लागलाय. कुणी सुपारी दिली? म्हणजे या बाईने सुपारी दिली. हिनेच मला सांगितलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा या दोघांना संपवायचं आणि याच बाईंने मला सुपारी दिले, असं म्हणत त्यांनी आता इकडे प्रियावरती चांगलाच हल्लाबोल केलेला आहे आणि प्रियाला या सगळ्यामध्ये आता सगळ्यांच्या समोर एक्सपोज केलेला आहे. प्रिया आता ततपप करतेय. इकडे अश्विनला तर आता काहीच कळत नाहीये. अश्विन तर या सगळ्यामध्ये आता चांगलाच घाबरलाय आणि तो आता म्हणतोय तन्वी. यावरती तो सांगतो हो, या मॅडम आल्या होत्या आणि आता आम्हाला कसं माहिती असणार की हे दोघं जण सिटी हॉस्पिटलकडे गेलेले आहेत, तर यांनीच आम्हाला फोन केला. मग त्यानंतर विमलता बोलायला लागते, हो मला तन्वीताईंनी फोन केला होता. तन्वीताई फोनवरती मला विचारत की सायलीताई आणि अर्जुनदादा कुठे गेलेत आणि मीच त्यांना सांगितलं की ते सिटी हॉस्पिटलमध्ये गेलेत. असं म्हटल्यावरती मग एक एक करत आता सगळे पुरावे प्रियाच्या विरोधात फिरलेले आहेत आणि नागराज आणि महिपत ज्या वेळेला एखाद्याला अडकवायला येतात त्यावेळेला ते काय करू शकतात याचं आता जितं जागतं उदाहरण इकडे आता प्रियाला कळालेलं आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे चांगलाच चिडलेला आहे. जिच्यावरती विश्वास ठेवला तिनेच आपला विश्वासघात केला आणि अश्विनच्या तर आता पायाखालची जमीन हादरली. काय खरं काय खोटं हे काहीही त्याला कळत नाहीये आणि त्याला या सगळ्यामध्ये मात्र आता खूप मोठा पश्चाताप झालेला आहे. प्रियाचं भांड फुटलंय, पण नागराज आणि महिपत यांनी डबल गेम केलाय.